वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे परिणामी वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली गेली आहे। जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। वर्ध्याचं तापमान सध्या उच्चांकी 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे आणि त्यामुळे आरोग्य विभाग सुद्धा अलर्ट मोडवर आलेला आहे। प्रशासनाकडून याच संदर्भात मार्गदर्शन सूचना जारी केल्या गेल्यात। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचा निर्णय घेतलेला आहे। सगळ्या शाळांना मुलांना आज सुट्टी दिली आहे। उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत वर्ध्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या, माध्यमिक प्राथमिक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। सध्या मी वर्ध्यातील एका शाळेसमोर आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकता शाळेमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे। आज गजबजणारा हा परिसर मात्र शुकशुकाट झालेला आहे। एकूणच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत सुट्टी जाहीर केली आहे। वर्ध्याचा जर विचार केला उष्ण शहरांच्या यादीमध्ये, जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्ध्याची नोंद झालेली आहे। एकूण वर्ध्याचं तापमान कालचा जर विचार केला तर 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची वर्ध्यामध्ये नोंद झालेली आहे। सर्वात उष्ण शहर म्हणून वर्ध्याची नोंद झाली असल्याने आज सुद्धा वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने विविध नियमावली जाहीर केलेल्या आहे। एकूणच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुट्टी जाहीर केलेली आहे। एकूणच 3 दिवस वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला आहे। 16 ते 19 एप्रिलपर्यंत हा उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे। एकूणच प्रशासनाच्या वतीने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे याचं पालन करण्याची नागरिकांनी गरज आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।